या 4 संघामधून 2 संघ पोहोचलेले असतील फायनलला. नाव आहे अतांक रायडर्स, ज्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हर्षित पॅन्थर्स यांना आव्हान दिलं ते बॅटिंग करण्याचं. बघूया फायनलचा सामना मात्र कसा रंगेल, कसा चला होळीच्या फास्ट खेळा, रंगात. प्लीज विनंती करतोय, वे फार घेत आहे दोनों टीम. वक्त किसी का गुलाम नहीं होता, जो वक्त के साथ चलता है वक्त का साथीदार होता है. प्लीज थोडं फास्ट खेळा. पहिला बॉल ड्राईव्ह पहा, वा फटका लाजवाब आहे. संदेश पाटील यांची क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. पहिलाच बॉल, मेगा फायनलची ड्राईव्ह पहा, मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि संदेश जाधवची कव्हर ड्राईव्ह लाजवाब आहे. चेंडू सीमा रेषा पार, पहिलाच बॉल, स्वॅग से करेंगे स्वागत. चौकाराने केलाय प्रेम स्वागत. पहिला चेंडू जोरदार प्रहार केल्यानंतर आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक दाखवून दिलं. या चला. क्षेत्ररक्षणाची गरज असेल आपल्याला. येस, या गोष्टी होताना दिसतात. 1-13 तो 1 मेरा, तुझ्यापेक्षा मीही कमी नाहीये. हे बॅटल पाहायला मिळतंय. चौकारानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, म्हणजे 3 बॉलचा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. 5 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. हो, सुंदर, अति सुंदर. आता मात्र भिरकावून दिला, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागली आणि चेंडू दिला भिरकावून. पहा प्रेम, ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय, जागा बनवली, दिशा दाखवली, सुईमधून धागा कसा काढावा आणि गॅपमधून बॉल कसं काढावं याचं प्रात्यक्षिकरण आपण पाहू शकाल. अति सुंदर आणखीन एक, यावेळेला मात्र. तो क्षेत्र निवडायचं होतं, परंतु अखेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलाय, त्यामुळे फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय, पहिला खेळाडू बाद. पुन्हा एकदा तोच खेळण्याचा कार्यक्रम, तोच फटकार खेळण्याचा. पोकळ घरचा पोकळ वासा, वारा शिरा वसा वसा, ठासून टोसून मारायचा प्रयत्न होता चौकार, परंतु गडी झाला गारद. मोठा मासा गळाला लागला, जावं लागलं, परतावं लागलं संदेश याला. मात्र संदेश 4 चेंडूमध्ये 9 धावांची पारी खेळत होता, परंतु आता त्याचा गेम एंड. न्यू बॅटमॅन, न्यू कॅन्डिडेट आलेले असतील ते रुपेश पहिल्यांदा स्ट्राईकला. हो, रुपेश मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला होते, परंतु खराब चेंडू, झिंगाट झिंगाट म्हणजेच मोफत धावेचा चेंडू. लेग स्टिक सोडून सलांपाने हात गेले, समांतर बॉल आहे, अवांतर व्हाईट बॉलचा परत टाकावा लागेल. चला लाईट ऑफ करायचे आहेत मायबाप प्रेक्षक, माझी विनंती करतोय. चांगला बॉल टॅप करायचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला चांगला बॉल, चांगला लेनचा वापर केला गेलाय. षटक संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 1 विकेटचं नुकसान. प्रेम, स्कोर काय झालाय? धाव संख्यात असतील त्या 10, धाव फलकावर धावा 10. मात्र संदेशाने खूप सुंदर अशी सुरुवात केली होती, परंतु जो कमबॅक दाखवला सुशील यांनी, जो कमबॅक दाखवला, 4 चेंडूमध्ये 9 धावा काढल्या होत्या संदेशाने, परंतु त्याला निघावं लागलं. त्याची विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र आता गोलंदाजी मार्फत दुसरे गोलंदाज आले असतील. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलेले असतील ते गोलंदाज. न्यू कॅन्डिडेट, न्यू गोलंदाज मात्र सुहास. सुहास मात्र बघूया कमीत कमी धावा देतील, आपल्या संघाला पुढं करतील का, रोखून ठेवतील का. सुहास मात्र न्यू गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवताना दिसतील आपल्याला. थोडेसे क्षेत्ररक्षण सजून पाठी पुढे मात्र फसवून ठेवण्याचा प्रयत्न, परंतु बघूया हा यांचा निर्णय बरोबर ठरेल का. जरूर निर्णय बरोबर ठरलाय. मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करून दिला नाही, अडकून ठेवताय, झडकून ठेवतात, परंतु बघूया दुसरा चेंडू. हा दुसरा चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरला आले पहा, असतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये. परशु साठे सारखा एक बलाढ्यवान खेळाडूला थांबवलाय. पंच या बॉलवरती धावा किती आहे? सिंगल आहे. डिक्लेशन झोन मध्ये बॉल गेलाय, घोषाणकी क्षेत्र आहे. सिंगलने वाढते, सिंगल बरोबर थेंबे थेंबे तळेसाचे. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलं गेलंय. इथे बॅकफुटवर येऊन पंच केलाय, जागा बनवली, त्याला टॅप केलाय, वाट पाहिली शेवटपर्यंत आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 15 या आकड्यावरती आहे. ओ वाह, क्या बात है, काठी काढली आहे. यू मिस, आई विल डेफिनेटली हिट, फर्नीचर डिस्ट्रॉय, बड़ी मछली फंसी जाल में, बड़े विकेट का बतन. प्रेम, जो जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय.
मोठा मासा जाळ्याला अडकलाय माझ्या मित्रा. काय बॉल हाताळलाय बा. वॉट अ सुपर्ब डिलिव्हरी यार. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पाहू शकाल ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना जो बॉल रिलीज केला गेलाय. ऍक्शन रिप्ले पहा. कमी गतीचा बॉल कटर पहा. वा वॉट अ सुपर्ब यार. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ट्रेन प्रेम जशी ट्रेनची दिशा बदलते एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती हळूच बदलते तसा बॉलचा काटा बदलला गेलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. परशु साठे सारखा मोठा मासा इथे जाळ्याला अडकला गेलाय. चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. इथे रन घ्यायचा मानस. रन मिळत नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस 2 विकेटचं नुकसान. टीम हर्षित पॅन्थर संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती आहे. 15 धाबा धावफलकावरती इथे पाहताय. जय आलाय बॉलिंग करण्यासाठी. आणखीन एक ज्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या अनोळखी छाप सोडली आपल्या नावाची. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये या खेळाडू जे आलेले आहेत. पहिला बॉल सॉफ्ट हँडेने ढकलायचा जय प्रयत्न. पाटीलनी चांगला बॉल 3 मागून बॉलात फिरला 3 गेलाय. विकेट घेतला. 2000 रुपये सांडू साठेकडून. रन मिळत नाहीये. इथे अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर होता. अंपायरने हात केले समांतर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22च्या नियमानुसार गोलंदाजाला दंडित केलेले आहेत. परत टाकावा लागेल हा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. एक प्रोत्साहन आलेले असेल संतोष साठे यांच्याकडून. जर जय याने 3 विकेट प्राप्त केल्या तर त्याला 2000चा कॅश प्राइज. परंतु बघूया हा चेंडू मात्र खराब चेंडू. खराब निर्णय. धावा वाटत धावा पोहोचतायत त्या 18 धावांवर. 18 धावांच्या धावसंख्यावर 2 चेंडू नंतर 18 धावा. वीस धावा धावफलकावर. हा चेंडू मात्र जोरदार प्रहार. आता मात्र खुरप्या शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु तो यशस्वी नाही ठरला. मात्र फसून टाकला. जकडून ठेवला पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र खराब गोलंदाजी यावेळेला. आता मात्र रुपेश याचा जोरदार प्रहार. आता मात्र सासू मेली खोकून जावई आला 90 टाकून आणि चौकार मारला घुटना टाक. आता सीमारेषा पार हा गेलेला चेंडू मात्र बघूया पुन्हा एकदा चेंडू. जोरदार प्रहार. सुंदर क्षेत्ररक्षण होत असताना दिसत असेल आपल्याला. मात्र तू शेर तो मी सव्वा शेर असं काहीच समीकरण तांग रायटर्स यांच्याकडून. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय परंतु तो यशस्वी ठरतोय का बघ. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल परंतु ही एक डिक्लेअरची धाव मिळते. डिक्लेअरच्या स्वरूपाने धावसंख्या वाढतायत. गती मिळते. धावा पोचतायत त्या 27 वर. 27 रन्स ऑन फील्ड. हो यावेळी मात्र फसून टाकले परंतु बघूया काय म्हणतायत पंच. अपील केलेली असेल ती चेतन म्हात्रे यांनी परंतु बघूया पंचांचा निर्णय काय येईल. पंचांचा निर्णय येतोय तो. आऊट नाही दिला पंचांनी मात्र सेफ प्लेयर्स आणि ओव्हर होते समाप्त. या ओव्हरच्या साह्यानंतर धावसंख्याला वाढ. गती निर्माण. धावसंख्या पोहोचतायत त्या एकूण एक अडकल्या असतील. धावसंख्या असतील ते 27. आता मात्र न्यू गोलंदाज आलेले असतील सचिन बघूया जोरदार गोलंदाजी करतील का. अचूक टप्पा भेदक मारा. सुंदर चेंडू. गुरलेंचा चेंडू टाकतील का. रिव्हर्स वगैरे काही ना काही व्हरायटी दाखवतील का आपल्या गोलंदाजीमध्ये. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 धाबा धावफलकावरती आहे.
ओव्हर नंबर 4 मध्ये परिवर्तन झालंय. चौथं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंच नो बॉल आहे का? नो बॉल आहे. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. हो आता मात्र चुकी केली. आता मात्र डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और ये चौकार देख. आता मात्र धावसंख्या वाढ गती निर्माण होते. धावा पोचतात 32 वर. 32 धावा धाव फलकावर लागलेल्या असतील. 32 रन. मात्र कार्पेट शॉट गेलेला असेल. चला 32 धावा धाव फलकावरती आहे. चांगली बॅटिंग यावेळेला होती. धावा येत नव्हत्या सुरुवातीला. चांगली फायटिंग स्कोर निर्माण झाली आहे. आणखीन एक टॅप करायचा प्रयत्न होता परंतु यावेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता मात्र पहिला घडीगारत पहिली लागलेली आहोत जसा 6.5 नाट नष्टर पण होती. विघ्न अपशकून लतांड लटांबर. आता मात्र जावं लागेल, परतावं लागेल. पहिला मुतखडा बाजूला काढला, मोठा मासा गळाला लागला. आता मात्र घडीगारत. आता मात्र न्यू कॅन्डिडेट, न्यू निखिल बॅट्समॅन, तडाखेदाज फलंदाज, परंतु स्ट्राईकवर नसतील. हो आता मात्र दांड्या 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 गोल. याला देखील जावं लागेल. आता मात्र महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. परतावं लागते, जावं लागते, परंतु निराश असतील ते हर्षित पॅन्थर्स या संघाचे. मात्र गोलंदाजीचा निर्णय घेऊन अथांग रायडर्स या संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय हा देखील बरोबर घेतला. धावा जास्तीत जास्त नाहीये. धावा मात्र तिथेच अडकून बसल्यात, जडकून बसल्यात, तिथेच अडकून बसल्यात. मात्र जरतरच्या गोष्टी आहेत. परंतु बघूया आता न्यू कॅन्डिडेट, न्यू फलंदाज कोण येतात मैदानावर. मैदानाचा ताबा कोण घेणार. चला टीमची धावसंख्या 32 ला 4 विकेटचं नुकसान इथे झालेलं आहे. 32 धावा आणि 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेले आहेत. अजूनही या डावामध्ये 3 बॉल सखे शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये किमान एखादा तरी चौकार आला तरीही हर्षित पॅन्थर टीमचा जो बॉलिंग दृष्टिकोन आहे खूप चांगला राहिलाय. तरी फायटिंग स्कोर निर्माण होईल. परंतु क्रिकेटमध्ये कुठल्या गोष्टी कधी काही घडतात या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकत नाहीये मित्रांनो. जोवर शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाहीये तोपर्यंत आपण चला अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. 3 बॉलचा खेळ ते शिल्लक आहे. धावफलकावरती धाबा हा 32. फायनल मारल त्याच्याकडून संतोष साठीकडून थायलंडचा पॅकेज. पद्या काय काय उस्ता उंच वाढले बस यो. पोट्या फुलटो आहे त्याचा कोणी ऐकू नका. अजिबात सांगता बिलकुल ऐकू नका. चला 34 धाबा बोट करून धावफलकावरती मात्र आहे. 34 झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे. 34 धावा धावफलकावरती आहे. 34 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटच्या बॉल वरती धमाका पाहायला मिळत आहे.
सिंगल शाबास. फलंदाज बाद. एक नंबर बद्या. तुला क्वार्टर माझी सांगू दे सांगणार. चला 24 बॉल आणि तुम्हाला धाबा बनवायचा आहे 35. येणाऱ्या 24 बॉल मध्ये चला 24 बॉल आणि 35 धावांचं लक्ष मॅच मध्ये आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये तुम्हाला 35 धावांचं टार्गेट. चला 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. चला कुठला संघ ट्रॉफी जिंकण्यावर, दोन्ही संघ या ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. 24 बॉल मध्ये 35 धावा हर्षित पॅन्थर्स या टीमला डिफेंड करायच्या आहेत. 24 बॉल मध्ये 35 धावा अथांग टायटन्स या टीमला वडवायच्या आहेत. काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहताय. सबका मालिक एक आयोजित बोनकुडे गावाची मानाची स्पर्धा आपण पाहू शकाल. होळी प्रीमियर लीग आज धुलीवंदनचा दिवस आणि धुलीवंदनाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वेळेला ही स्पर्धा अगदी आनंदाने साकार होते. मात्र राहुल दादा सर, जो टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा, क्षेत्ररक्षण व गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो मात्र अचूक नाही राहिला. तो मात्र यशस्वी ठरला. फक्त आणि फक्त माफ करा, 34 धावा देऊन मात्र 35 धावा देऊन मात्र 36 धावांचं आव्हान दिलं. ते मात्र बघूया आपण. गोलंदाजी मार्फत आलेले असतील निलेश मात्र बघूया समोरच्या संघाला आकडून ठेवतायत, जकडून ठेवतायत का. मात्र 35 धावा काढून 36 धावांचं आव्हान दिलेले असेल ते हर्षित पॅन्थर संघाने. ते अथांग रायटर जे आहे संघाला, परंतु बघूया कोण कितक्या धावा काढतात, कोण कितके मोठे फटके मारतोय. पहिला चेंडू, मात्र पहिला चेंडू बाहेरचा चेंडू, लफड्याचा चेंडू म्हणजे झिंगाट आणि झिंगाट म्हणजे वाईट. मोफत धाव मिळते. आता मात्र श्री गणेश होते संघाचा प्रारंभ झाला संघाचा, परंतु पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन निघावं लागेल. बघूया पंचांचा निर्णय दे की हा देखील वाईट असेल, मात्र खराब इथे चेंडू. पहा दिशा थोडी भरकटलेली आहे. वेगापेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुमच्याकडे वेगच प्रचंड असेल, जर का दिशा योग्य नसेल तर त्या वेगाला अर्थ नाही आहे. म्हणून तुमच्याकडे दिशा योग्य असणं फार गरजेचं आहे. सलग 2 व्हाईट बॉल. ओहो हो, आणखीन एक व्हाईट ओहो, बॉल. सलग तिसरा वाईट प्रेम- येतोय आत. प्रेम आणखीन एक लगातारचे 4 व्हाईट बॉल. ऑनफील्ड अंपायर व्हाईट बॉल आहे ना. आता मात्र खराब 4 व्हाईट चेंडू. बॉल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. टीमची धावसंख्या 4 धावा. 4 धावा धाव फलकावर असतील, परंतु बघूया हा चेंडू मात्र जोरदार उडालाय. सुंदर क्षेत्ररक्षण, कुठली चुकी केली नाही. मात्र सुंदर, अतिसुंदर, परंतु बघूया पंचांचा निर्णय येतोय काय. चला रिव्ह्यू घेतला जाईल. चौकार आहे का नाही बघण्यासाठी. थर्ड अंपायर येतील बघण्यासाठी, परंतु बघूया.
चला बाउंड्री आहे. 4 धावा या बॉलवर मिळताना दिसेल आणि 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसतील. चला 4 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होते आणि टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहे. चला हा चौकार राहील. मात्र चेंडू झालेले असतील दोन चेंडू मध्ये 8 धावा. धाव फलकावर लागलेला असेल 8च्या घरात वसावे केलेले असेल 8 धावांनी. ओहो पुन्हा एकदा खराब खराब गोलंदाजी, अति खराब गोलंदाजी. मात्र भेदक मारा नाही, कुठलाही बॅकफूट नाही, कुठलाही टप्पा नाही. परंतु बघे आता मात्र धावा आलेल्या असतील 10 धाव फलकावर. हो यावेळी मात्र सुंदर, अति सुंदर. यावेळी फटका लाजवाब. दादा याचा एक चेहरा बोला अप्रतिम लफडी सोला. दर्जाचा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी समोर मारण्याचा प्रयत्न. चांगलं प्रत्युत्तर दिलंय. एक चौकार खाल्ल्यानंतर चांगला पलटवार केला या गोलंदाजाने. चांगला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. चांगला बॉल आपल्याला डॉट बॉलची सांगता होती. आता मात्र शेवटचा बॉल आहे. 14 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथूनही पलटवार होऊ शकतो. जर मागील मॅच मध्ये पहिला 12 बॉल 17 धाबा वाचवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. बॉल ड्राईव्ह केला. बॉल बॅक ड्राईव्ह सिंगल पूर्ण होते. पहा दोनों ही बल्लेबाजों ने आंखों इशारा किया. सिंगल आसानी से चुरा लिया. दरवाजा उघडा होता आणि दरवाजामध्ये घुसून चोरी होताना पाहायला मिळते. मात्र शेवटच्या चेंडूवर कट केलं, इजा दिली. मात्र आता गोलंदाजी मार्फत आलेले असतील ते न्यू कॅन्डिडेट न्यू मैदानात गोलंदाज रुपेश. मात्र गोलंदाजी मार्फत बघूया मोठ्या फटक्यांना अडवून ठेवतील का. चेतन स्ट्राईकला. हो यावेळी मात्र ओहो, मोठा आणखीन एक फटका. धमाका. वा चेतनच्या बॅट मधून धमाका. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हा फटका डिग आउट केलाय. हो यावेळी मात्र मोठा फटका लाजवाब. दादा याचा चेहरा बोला लफडी सोळा. तरी अजून पोरीचे नंबर करतोय यो गोळा. मात्र पोरीचा नंबर करण्यात गोळा हा पाठवून दिला चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी. चला आता 17 बॉल आणि 17 धावाचं इक्वेशन आहे. म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये तुम्ही एक धावा जरी काढल्या तरी देखील तुमचं पकड इथे निर्माण होऊन जाऊ शकते. अजूनही 17 बॉल आणि 17 बनवायचे आहे त्या मॅच मध्ये. बॉल तयार. चांगला बॉल आपल्याला खोलात टाकलाय. अगदी चॅनल मध्ये फेकलाय. इनटू द ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढलाय. आपल्या 16 फलंदाजाला आणि 17चं इक्वेशन आहे. 16 बॉल 17 धावा. इथून जिंकणं तुम्हाला गरजेचं आहे. इथून जर हारलात तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. व्हाईट बॉल आता 16 मध्ये 16 करायचे आहेत. बॉल तयार. 16 बॉल 16 धावांची आवश्यकता. आणखीन एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अशा आता गोल 16 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. बॉल तयार. इथे आणखीन एक धमाका पाहायला मिळते परंतु बॉल फिल्डर आहे. वॉट अ मॅच. आता 15 बॉल आणि 15चं इक्वेशन आहे. बॉल तयार. 15 बॉल 15 करायचे आहेत. यावेळेला फुल टॉस होता. ओ माय गॉड. बोटाला चटका, हो हाताला आता चटका. वेळी मात्र तिक्कट बॉल सीमारेषा पार पार पार. आता मात्र तिखट चौकार. मिरची लवंगी मिरची क्या बॉल बात आहे. गेल्यावरती फिल्डर त्याच्या खालती गेला सीमारेषा अफलातून पार फटका चौकारासाठी. अफलातून फटका पाहायला मिळत आहे. चुलीवरचा तवा चेतन दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा. वा लाजवाब आहे. फटका लाजवाब आहे. चुलीवरचा तवा आणि चेतन दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळते. चला अजूनही 11 बनवायचे आहेत. 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि तुम्हाला 11 बनवायचे आहे सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार. आता मात्र चेतन 10 चेंडू मध्ये 17 धावांची पारी खेळत हा डॉट असताना. बॉल आहे. हा पलटवार केलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 13 बॉल 11 करायचे आहेत. अगदी कॅमेरामॅनला स्पर्श करणारा क्रिकेटातला सर्वाधिक योग्य दिशा निवडलेली आहे.
सर्वाधिक श्रेष्ठ हॅलो. दिशा निवडली आहे. चेंडू सीमारेषा पार. चेतन म्हात्रेचा हा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळत आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर बाहेर चौकार. चला 29 झालेले आहेत. आता 12 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. ओ माय गॉड, नो +1 म्हणजे खराब गोलंदाजी. दुष्काळामध्ये 13वा महिना, आधीच कर्जबाजारी आहात. खराब गोलंदाजी. दुष्काळामध्ये 13वा महिना, आधीच कर्जबाजारी आहात आणि उष्णतेचे शेजारी पाजारी. ओ माय गॉड, वाह. आणखीन एक. खरबुजे को देख के खरबूजा रंग बदलता है. सरण्याला पाहून सरण्या कसा रंग बदलतो. चेतन म्हात्रेला पाहून सुशीलनेही रंग बदललेले आहेत. क्या चला पारी. एका धावेची आवश्यकता आहे. आणि सामना इथे जिंकलेला. नो बॉल आहे का? जर नो बॉल आहे तर अथांग टायटन्स. चला एका धावेची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेतला चॅम्पियन अथांग टायटन्स. बोला गणपती बाप्पा. येळकोट येळकोट. सदानंदाचा. हॅलो हॅलो. चला बोला येळकोट येळकोट. सदानंदाचा. बोनगुडे गावाचा.